वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो विष्णवे नमः. मत्स्यावताराच्या कालच्या पहिल्या भागामध्ये आपण बघितले की भगवंतानी सत्यव्रत राजाला एका मोठ्या जहाजामध्ये, एका मोठ्या नौकेमध्ये बसायला सांगितलेले होते. सप्तर्षी, काही वनस्पती, काही बीजे या सहित बसायला सांगितलेले होते. आणि स्वतः भगवंतानी त्यावेळेला मत्स्यावतार धारण केला. सत्यव्रत राजाच्या समोर ते प्रगट झाले. त्यांच्या मस्तकावर असलेला एका दिव्य शिंगाला वासुकी नागाची दोरी बांधली गेली, ती नौकेला बांधली गेली आणि भगवंतानी ही नौका ओढायला सुरुवात केली. असे हे त्यावेळेचे दिव्य क्षण होता की ज्या वेळेला प्रत्यक्ष भगवंत या सगळ्यांना त्या जलप्रलयातून बाहेर काढणार होते. असेच भगवंत आपल्याला देखील आपल्या संसार रूपी प्रलयामध्ये ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला नौकेमध्ये आपल्याला भगवंत बसवतात, आधार देतात आणि कुठल्या ना कुठल्या रूपातून आपल्याला भगवंत त्या संकटातून बाहेर काढत असतात. आता नौका भगवंतांच्या शिंगाला बांधलेली गेलेली होती. प्रलयाचे पाणी सर्वत्र पसरलेले होते. बाहेर सृष्टीचा प्रलय सुरू होता, पण नौकेच्या आतमध्ये मात्र नवीन सृष्टीचे भविष्य भगवंतांनी सुरक्षित ठेवलेले होते. आणि याच क्षणापासून मत्स्यावतारामधला सगळ्यात गूढ आणि सगळ्यात मौल्यवान भाग सुरू होणार आहे. सत्यव्रत राजा आणि सप्तर्षी भगवंतांना अनेक प्रश्न विचारायला लागले, कारण हा काळ किती वेळ चालणार होता हे कोणालाही, फक्त भगवंतांना माहित होतं. पण सप्तर्षींना आणि राजा सत्यव्रताला माहित नव्हते की हा प्रलयाचा काळ किती वेळ चालणार आहे. आणि त्यामुळे सप्तर्षी आणि सत्यव्रत राजा भगवंतांना प्रश्न विचारायला लागले होते. आता या प्रलयाच्या बाबतीमध्ये देखील काही वेळेला काही गैरसमजुती आहेत. असे म्हटले जाते की हा प्रलय 40 दिवस 40 रात्र चाललेला होता. ही गैरसमजूत आहे, कारण काही मी बघितलं, पुराण बघितली, त्याच्यामध्ये असा कुठेही उल्लेख नव्हता. पण बऱ्याच वेळेला कथा सांगताना असे सांगितले जाते की 40 दिवस 40 रात्र हा प्रलय चालू होता. पण मत्स्य अवतारामध्ये, पुराण कथांमध्ये, श्रीमद भागवतामध्ये 40 दिवस 40 रात्र असा कुठेही उल्लेख नाही. भगवंतानी फक्त सांगितले होते की 7 दिवसांनी प्रलय येणार आहे. तो किती दिवस चालणार आहे याचा उल्लेख भगवंतानी सत्यव्रत राजाला केलेला नव्हता. त्यामुळे बऱ्याच वेळेला ह्या अशा काल्पनिक गोष्टी सांगितल्या जातात आणि आपण त्या ग्राह्य धरून पुढे सांगत राहतो. आता सत्यव्रत राजा आणि सप्तर्षींनी प्रश्न विचारायला भगवंतांना सुरू केले. सृष्टी म्हणजे नेमके काय? आत्मा म्हणजे कोण? दुःख काय येते? धर्माचे महत्व काय? असे एक ना अनेक प्रश्न सप्तर्षी आणि सत्यव्रत राजांनी भगवंतांना विचारायला सुरुवात केली आणि भगवंत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होते. हा उपदेशच पुढे, जो उपदेश भगवंतांनी केला सत्यव्रत राजाला आणि सप्तर्षींना, हाच उपदेश पुढे सत्यव्रत राजांना वैवस्वत मनु होण्यासाठी पात्र झाला. बाहेर प्रलयाचा प्रचंड वेग सुरू होता. अथांग जलराशी सगळ्या दिशांना पसरलेली होती. पर्वत, वनराई, नगरे, मानवाला वाटणाऱ्या, अभिमान वाटणाऱ्या, गर्व वाटणाऱ्या असंख्य गोष्टी त्या जलप्रवाहामध्ये अदृश्य झालेल्या होत्या. पण त्या दिव्य नौकेमध्ये एक वेगळाच प्रवास सुरू होता. बाहेर सृष्टीचा प्रलय होता आणि आतमध्ये ज्ञानाचा उदय होत होता. भगवानांच्या शिंगाला बांधलेली नौका वासुकी नागाच्या साह्याने प्रलयाच्या जलावर स्थिरपणे चालत होती. यातून आपण आपल्यासाठी एक उपदेश घेतला पाहिजे की ज्या वेळेला आपण आपली नौका भगवंतांच्या स्वाधीन करतो त्यावेळेला कुठलाही प्रलय आला तरी आपली नौका तिथे कुठेही हेलकावे घेत नसते. ती स्थिरपणे त्या प्रलयातून जात असते.
फक्त आपल्याला विश्वास भगवंतांवर असणे, अत्यंत विश्वास असणे गरजेचे आहे. त्या नौकेमध्ये सप्तर्षी ध्यानस्थ बसलेले होते. सत्यव्रत राजा एकटक भगवंतांकडे बघत होता. त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवलेले होते. कारण जेव्हा जगाचा आधार निघून जातो तेव्हा मनुष्याला खरे प्रश्न पडायला लागतात. ज्या वेळेला सगळे तुमच्यापासून दूर जातात, अनेक संकट, मी मागे तुम्हाला एका अध्यायामध्ये सांगितलं होतं, खरी ओळख माणसाची तुम्हाला तुमच्यावरच्या संकटाच्या वेळेला होते. ज्या वेळेला तुम्हाला अगणित संकट तुमच्यावर सुरू होतात त्यावेळेला तुम्ही तुमचे म्हणवणारे आप्त स्वकीय मित्र मंडळी हे सगळे हळूहळू तुमच्यापासून दूर व्हायला लागतात. अशा वेळेला मनुष्याला खरे प्रश्न पडायला लागतात आणि त्याला माहिती असते की आपला आधार फक्त एकच आहे, परमेश्वर. तोपर्यंत या सगळ्यांमध्ये आधार हुडकत असतो आणि त्याला विश्वास असतो. स्वतःवर तर अहंकार रूपी विश्वास असतो की मला कोणाची गरज नाही, कारण तोपर्यंत सत्ता, पैसा, मित्र मंडळी, आप्तस्वकीय सगळीकडे असतात. पण ज्या वेळेला तुमच्यावर संकट येतात, संकटाची अनेक रूप आहेत, ती संकट ज्या वेळेला तुमच्यावर येतात त्यावेळेला हे सगळे दूर जातात आणि एकच आधार उरतो, तो म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर. राज्य असताना राज्याची चिंता असते, संपत्ती असताना संपत्तीची चिंता असते. ती वाढावी कशी, ती आहे ती स्थिर कशी राहील, त्याचा कोणी काही दुरुपयोग करणार नाही ना, ते चोरीला जाणार नाही ना, अशी संपत्तीची चिंता असते. राज्य असेल, आता सध्या तर राज्य नसतं, फक्त सत्ता आहे राजकारणी लोकांसाठी. सत्ता आहे, ती सत्ता कशी टिकून राहील, माझी खुर्ची कशी टिकून राहील, ही एक चिंता असते. पण जेव्हा सगळं निघून जातं, आपल्याजवळ काहीही राहत नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याकडून निघून जातात, तेव्हा माणूस हा प्रश्न विचारतो, मी कोण आहे? हा प्रश्न तोपर्यंत तुमच्या मनामध्ये कधीही उद्भवत नाही ज्या वेळेला तुम्ही साध्या भाषेमध्ये कफल्लक होता, कंगाल होता, त्यावेळेला तुम्हाला प्रश्न पडतो, मी कोण आहे? याच अवस्थेमध्ये सत्यव्रत राजांनी भगवंतांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. राजा म्हणाला, प्रभो, हे जग का निर्माण होते आणि पुन्हा का नष्ट होते? त्यावेळेला आता ही प्रश्न उत्तर, काही अगदी खूप प्रश्न उत्तर होती, कारण हा बराच कालावधी होता जलप्रलयाचा आणि त्यामध्ये बऱ्याच वेळ सप्तर्षी आणि सत्यव्रत राजांनी विचारलेली प्रश्न होते भगवंतांना. एवढे प्रश्न मी आपल्याला सांगू शकत नाही, कारण ते खूप मोठे अध्याय होतील, म्हणून मी त्यातले अत्यंत महत्वाचे प्रश्न आपल्या समोर मांडत आहे. प्रभो, हे जग का निर्माण होते आणि परत का नष्ट होते? त्यावेळेला भगवंत म्हणाले, राजन, निर्माण आणि लय हे विश्वाचे श्वास आणि उश्वास आहेत. जसा दिवस येतो आणि जातो तशी सृष्टी निर्माण होते आणि विलीन होते. जो जन्माला येतो तो बदलणारच आणि जो बदलतो तो एक दिवस नाहीसा होतो. पण या सर्व बदलामागे एक शाश्वत सत्य आहे. राजा पुन्हा विचारतात, भगवान, प्रभो, ते शाश्वत सत्य कोणते? भगवंत म्हणाले, आत्मा आणि परमात्मा. शरीर बदलते, युगे बदलतात, मन्वंतरे बदलतात, पण आत्म्याचे अस्तित्व नष्ट होत नसते. आपल्याला श्रीमद भागवतामध्ये असाच उपदेश भगवंतांनी अर्जुनाला जो केलेला आहे, तो उपदेश आपण त्यामध्ये पण बघतो. येथे एक सुंदर गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. प्रलयाच्या वेळी भगवंतांनी सत्यव्रत राजाला राजकारण नाही शिकवलं, संपत्ती कशी मिळवायची हे नाही शिकवलं. त्यांनी त्याला फक्त सांगितलं, आत्म्याचं ज्ञान दिलं, याचा अर्थ समजून घ्या. फक्त संकटाच्या काळामध्ये सर्वात मोठा आधार बाह्य वस्तू नसते, तर अंतर्मनातले स्थैर्य असते. काही काळानंतर राजा पुन्हा म्हणाले, प्रभो, माणूस दुःखी का होतो? खूप सुंदर हा अवतार आहे, यामध्ये अत्यंत सुंदर आपल्याला उपदेश केलेला आहे आणि यातून आपण खरं शांतपणे काही शिकायचं म्हटलं तर आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतील. प्रभो, माणूस दुःखी का होतो? भगवंत म्हणाले, दुःखाचे कारण संसार नाहीये, संसाराशी असलेली तुमची आसक्ती. तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टींबद्दल
नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, घरातल्या निर्जीव वस्तू आहेत, या सगळ्यांबद्दल जे तुमच्या मनामध्ये आसक्ती असते, ती आसक्तीमुळे तुम्ही दुःखी होता. संसारामुळे कधीही तुम्ही दुःखी होत नाही. नश्वर गोष्टींना शाश्वत समजण्याची चूक आपण करतो आणि म्हणून आपण दुःखी होतो. आजच्या कलियुगात हा प्रश्न तितकाच आपल्याला लागू पडतो. आपण घर, पैसा, मान सन्मान यांना कायमच समजून जातो. या प्रत्येक गोष्टी स्वतःही विचार करा. आपल्या जवळ ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टींना आपण काय समजतो की कायम राहणार आहे. कधी कधी आपल्या लक्षात येतं, शांतपणे जर आपण बसलो तर आपल्याला लक्षात येतं की हे कधीतरी नाहीसं होणार आहे, पण तरीही त्या गोष्टीबद्दल आपल्या मनातली ओढ, आसक्ती कमी होत नाही. सत्तेच्या बद्दल, सत्ता आज माझ्या जवळ आहे, उद्या तुमच्या जवळ जाईल, परवा तिसऱ्या जवळ जाईल, तरीही त्या सत्तेचा मोह असतो. एखाद्या पदाची आसक्ती असते, माहिती असतं काही ठराविक काळापुरते ते पद तुमच्या जवळ आलेले असते. तुम्हाला ठराविक काळानंतर त्या पदावरून खाली उतरावे लागणार असते. दुसऱ्याला त्या खुर्चीसाठी मान्यता द्यावी लागणार असते. पण तरीही त्या खुर्चीबद्दल, त्या पदाबद्दलची आसक्ती आपल्या मनातली कमी होत नसते. पण जेव्हा ज्या ज्या वेळेला हे सगळं माहिती असतं, पण हे मन आपलं मान्य करत नाही. आणि ज्या वेळेला तुम्हाला हा मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा सगळं मिळत असतं, हे सगळं त्या क्षणी माहिती असतं. जर विचार केला की हे क्षणिक आहे. क्षणिक म्हणजे याचा कालावधी किती? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष. त्या 5 वर्षानंतर तुमच्या जागेवर कोणीतरी दुसरं येणार आहे. ती मान, प्रतिष्ठा, पद त्या व्यक्तीला जाणार आहे. तरीही बदल होणार आहे हे माहिती आहे, हे सगळं आहे. पण ज्या वेळेला तुमच्या हातातून ते सगळं निसटतं, त्यावेळेला तुम्ही दुःखी होता. कारण तेवढ्या काळापुरते तुम्ही त्याच्याशी प्रचंड गुंतले गेलेले असतात, आसक्त झालेले असतात. मत्स्य अवतार आपल्याला हेच सांगतो, बदल हा नियम आहे, अपवाद नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे नियम घालून ठेवलेला आहे. निसर्गाने घातलेला आहे, भगवंतानी घातलेला आहे, आणि आता तर प्रत्येक गोष्टीमध्ये नियमावरच आपण चालत आलो. तरीही आपण त्यामध्ये आसक्त. आपलं मन मान्य करायला तयार होत नाही की आज माझ्या जवळ आहे, हे मला उद्या सोडून दुसऱ्याला द्यावं लागणार आहे. हे आपलं मन मान्य करायला तयार होत नाही. राजा पुन्हा भगवंतांना विचारतात, प्रभो, मनुष्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? भगवंत म्हणतात, बाहेरचा शत्रू नव्हे, तर तुमच्या मनातला अहंकार हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आतापर्यंतच्या अनेक अध्यायामध्ये आपण जर बघितलं असेल, प्रत्येक अध्यायातून ही पहिली शिकवण आपल्याला दिली गेलेली आहे. अहंकार हा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तुम्ही अहंकार दूर करा. पण कितीही ठरवलं तरी फार कमी लोक आहेत की ते आपल्या मनातला अहंकार दूर करू शकतात. 100तल्या 90 लोकांना कितीही समजावून सांगितले तर त्यांच्या मनातला अहंकार दूर होत नाही. आणि ही सगळी गोष्ट ऐकत सप्तर्षी ध्यानस्थ होते. अजून सप्तर्षींनी प्रश्न विचारलेले नव्हते, सध्या फक्त राजा विचारत होता प्रश्न. आणि ज्या वेळेला भगवंतांनी सांगितले की बाहेर शत्रू नाहीये, तुमच्या अंतर्मनामध्ये शत्रू आहे, तुमचा अहंकार हाच तुमचा मोठा शत्रू आहे, त्यावेळेला सप्तर्षी देखील स्मित करतात. कारण त्यांनी अनेक राजवंशांचा उदय आणि अस्त पाहिलेला होता. अनेक साम्राज्य शत्रूमुळे नाही तर अहंकाराने लयाला जाताना त्यांनी बघितलेली होती. आणि हे त्यांना लक्षात आले. भगवंतांनी हेच सांगितलेले होते म्हणून त्यांनी स्मितहास्य केले सप्तर्षींनी. रावणाला कोणी पराभूत केलं हो? त्याच्या अहंकारानेच नाही, त्याच्या गर्वाने ना. त्याला त्याच्या शक्तीचा गर्व झालेला होता. त्या गर्वानेच त्यांनी सीताहरण केलं आणि रामाकडून त्याचा वध झाला. हिरण्यकश्यपूला कोणी हे केलं? हिरण्यकश्यपू कशामुळे गेला? अहंकारामुळेच गेला तो. दुर्योधनाचे पतन कसे झाले? अहंकारामुळेच झाले. मी सुईच्या अग्रावर बसेल एवढी देखील जमीन देणार नाही, हा त्याचा अहंकार होता. त्याला त्याच्या शक्तीचा अहंकार होता. ज्याने स्वतः, म्हणून भगवंतांनी यावेळेला राजाला सांगितले, ज्याने स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवला त्याने अर्ध जग जिंकलेलं आहे. आपण देखील आपल्या आजूबाजूला जर बघितलं
अहंकारी व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फार कमी लोक असतात आणि प्रत्येकाला माहिती असतं की ही व्यक्ती अहंकारी आहे आणि त्या अहंकारामधून ती व्यक्ती कोणाला कधी काय बोलेल, कसा अपमान करेल, काय म्हणेल, हे सगळ्यांना माहित असतं की काहीही म्हणू शकते ही व्यक्ती. त्यामुळे या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप लोक कमी असतात. जे असतात ते आभासी असतात, खरे नसतात. मात्र ज्यांनी आपल्या अहंकारावर विजय मिळवलेला आहे, जो नम्र आहे, विनम्र आहे, त्याच्या आयुष्यामध्ये अनेक त्याचे आप्तस्वकीय असतात, मित्रमंडळी असतात. यानंतर राजाने भगवंतांना अत्यंत महत्वाचा एक प्रश्न विचारला, प्रभो, धर्म म्हणजे नेमके काय? अनेकांना काय वाटतं की धर्म म्हणजे फक्त पूजा, यज्ञ, कर्मकांड एवढं केलं म्हणजे हा धर्म आहे. पण भगवंतांनी सांगितले, जो स्वतःचे आणि इतराचे कल्याण करतो तोच खरा धर्म. जो मनुष्याला परमसत्याकडे घेऊन जातो तोच खरा धर्म. येथे मत्स्यावताराचा अत्यंत मोठा संदेश दडलेला आहे. धर्म म्हणजे मत्स्यावतारामध्ये भगवंत आपल्याला सांगतात, धर्म म्हणजे फक्त विधी नव्हे, धर्म म्हणजे योग्य आचरण, धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे करुणा आणि धर्म म्हणजे कर्तव्य. किती सुंदर भगवंतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे मत्स्य अवतारामध्ये. सत्यव्रत राजांनी भगवंतांना अजून एक प्रश्न विचारला, प्रभो, आपण मलाच का निवडले? हा प्रश्न आपल्याला पण पडलेला होता. प्रत्यक्ष सत्यव्रत राजाला पण हा प्रश्न पडलेला होता की त्यांनी तो भगवंतांना विचारला, प्रभो, तुम्ही मलाच का निवडले? हा प्रश्न खूप सुंदर आहे, कारण त्यात नम्रता होती, अहंकार नव्हता. त्यांनी नम्रपणे भगवंतांना विचारले की मला का निवडले? भगवंत म्हणाले, राजन, तू एका छोट्या जीवामध्ये देखील माझे दर्शन केलेस. परमेश्वराचा अंश समजला त्याने. एवढ्याशा छोट्या माशा, अगदी छोट्या माशाला हा परमेश्वराचा अंश आहे असे समजून त्याची काळजी घेतली. म्हणून भगवंत म्हणतात की एका छोट्या जीवामध्ये देखील तू माझे दर्शन केलेस, तू करुणेला महत्व दिलेस, म्हणून तू यासाठी पात्र ठरलास. ही गोष्ट मत्स्यावतारातल्या सगळ्यात मोठ्या रहस्यापैकी एक आहे. भगवंतानी सत्यव्रत राजाची निवड तो खूप शक्तिमान होता, शक्तिवान होता, सामर्थ्यवान होता म्हणून नाही केली. त्याच्या संपत्तीमुळे नाही केली की त्याच्याकडे इतकं सैन्य होतं, प्रचंड सैन्य होतं, तो सार्वभौम राजा होता म्हणून त्याची निवड नाही केली. तर त्याच्या हृदयातल्या करुणेमुळे भगवंतानी त्याची निवड केली. भगवंतानी त्याची परीक्षा घेतलेली होती. ज्या वेळेला तो तर्पण करण्यासाठी उतरलेला होता नदीमध्ये, त्यावेळेला त्याची परीक्षा भगवंतानी घेतली आणि मगच त्याची निवड केलेली होती भगवंतानी या महान कार्यासाठी. कलियुगातल्या मनुष्याला देखील इथे एक धडा मिळतो आणि मिळायला पाहिजे. आज आपण कोणाचंही मोठेपण, त्याच्याकडचा पैसा, संपत्ती, साध्या भाषेत आता बोलायचं तर तुझ्याकडे बंगले किती आहेत, तुझ्याकडे फ्लॅट किती आहेत, तुझ्याकडे फोर व्हीलर किती आहेत, तुझ्या मुलाला किती पॅकेज आहे, तुला किती पेन्शन मिळतं, यावरून आपण त्याचं मोठेपण ठरवतो. पण भगवंत असं नाही करत, कारण हाच फरक असतो. कलियुगामध्ये हाच सगळ्यात मोठा फरक आहे. फक्त बाह्य ऐश्वर्याला इथे महत्व दिले गेलेलं आहे. हृदयातल्या कारुण्याला किंवा त्याच्या स्वभावाला, त्या व्यक्तीच्या स्वभावाला इथे महत्व नाही. आणि भगवंत मत्स्य अवतारामध्ये आपल्याला हेच सांगतात की मोठेपण पदाने, पैशाने, ऐश्वर्याने मोजू नका, तर हृदयातल्या करुणेने, प्रेमाने मोजा, जसे भगवंताने सत्यव्रत राजाच्या बाबतीमध्ये केले. आता यामध्ये एक दुर्लक्षित गोष्ट आहे. अनेक कथनांमध्ये नौका, प्रलय, मत्स्य एवढंच सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात मत्स्य अवताराचा सगळ्यात मौल्यवान भाग ही प्रश्न उत्तर आहेत. सत्यव्रत राजा आणि भगवंतांच्या मध्ये झालेली जी प्रश्न उत्तर आहेत, हा सगळ्यात मोठा मौल्यवान भाग आहे. बऱ्याच जणांना काय वाटतं की तिथून निघालं, सप्तर्षींना घेतलं बरोबर राजानी आणि एका ठिकाणी जाऊन ती नौका स्थिर केली. जलप्रलय संपल्यानंतर परत नवीन जीवांची
नवीन जीवसृष्टी निर्माण झाली. पण यामधल्या दरम्यान काय घडले, काय घडत होते, हा भाग बऱ्याच वेळेला दुर्लक्षित राहतो. कारण प्रलय संपतो, नौका एका दिवशी किनाऱ्यावर पोहोचते. पण भगवंतानी प्रलय संपल्यानंतर नौका जाईल कुठेतरी, तिचं ठिकाण ठरलेलं असं तिथे जाऊन थांबणार आहे. त्यानंतर नवीन सृष्टी सुरू होणार आहे. पण भगवंतानी हे जे सत्यव्रत राजाला आणि त्याबरोबर आपल्याला दिलेले ज्ञान शतकानुशतके टिकणार आहे. म्हणून आचार्य म्हणतात, मत्स्य अवताराचे खरे रक्षण नौकेने नाही केले, तर ज्ञानाने केले. नौकेने शरीर वाचवलं, पण ज्ञानाने मानवता वाचवली. आणि म्हणूनच त्या नौकेमध्ये बसलेले लोक केवळ प्रलयातून प्रवास करत नव्हते, तर ते अज्ञानातून ज्ञानाकडे जात होते. बाहेर जलाचा महासागर उसळलेला होता आणि आतमध्ये ब्रह्मज्ञानाचा महासागर भगवंत सत्यव्रत राजा आणि सप्तर्षींच्या समोर देत होते. प्रलयाच्या अथांग जलराशीमध्ये दिव्य नौका हळूहळू पुढे सरकत होती. बाहेर प्रचंड अंधार होता, पाण्याचा प्रचंड आवाज होत होता, पण नौकेच्या आत भगवंतांच्या मुखातून अमृतासारखे ज्ञान प्रवाहित होत होते. सत्यव्रत राजा आणि सप्तर्षी अत्यंत तल्लीनपणे भगवंताने दिलेले ज्ञान ग्रहण करत होते. सत्यव्रत राजाच्या मनामध्ये अजून एक प्रश्न निर्माण झाला, जो आजही आपल्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. राजा म्हणाला, प्रभो, काही लोक प्रामाणिकपणे जगतात. खूप छान प्रश्न आहे, समजून घ्या. आणि प्रत्येकाला या प्रश्नाचा अर्थ अगदी पटकन समजणार आहे. सत्यव्रत राजांनी भगवंतांना हा प्रश्न विचारला, प्रभो, काही लोक प्रामाणिकपणे जगतात, धर्माने वागतात, तरी त्यांना दुःख का भोगावे लागते? आणि काही लोक अधर्म करूनही का सुखात राहतात? असे कशासाठी? हा प्रश्न आपल्याला पण पडतो ना. मला पण हा अनेकदा प्रश्न पडतो. कधी काही अडचणी आयुष्यामध्ये आल्या, म्हणजे हे वाचायच्या आधी, यानंतर आता प्रश्न पडणं बंद झालं. आता मला कुठलीच मनामध्ये हे असे प्रश्न येत नाहीत. जे आहे ते भगवंतांची इच्छा म्हणून मी मान्य करायला सुरुवात केलेली आहे. पण याच्या हे अभ्यास करायच्या आधी हा प्रश्न माझ्या मनामध्ये पण कायम यायचा. कुठली अडचण आली, कुठला त्रास झाला, कोणाकडून त्रास झाला, की हा प्रश्न माझ्या मनात नेहमी यायचा. असे का? भगवंत यावर स्मित करून खूप छान उत्तर देतात. राजन, मनुष्याला फक्त एका जन्माचा भाग दिसतो, पण कर्माची परंपरा अनेक जन्मांची असते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, योग्य काळ आल्यावरच ते मिळते. तसंच कर्माचं पण आहे. आज जे घडतं आहे आपल्या आयुष्यामध्ये, आज जे घडतं आहे ते कालच्या कर्माचं फळ. आणि आज आपण जे कर्म करणार आहोत, चांगले कर्म, त्याचं फळ आपलं उद्याचं भविष्य घडवणार आहे. आज जे आपण भोगत आहोत किंवा जो त्रास होत आहे तो आपल्या कालच्या कर्माचा आहे. पण उद्याचं भविष्य आपल्याला सुरक्षित करायचं आहे. कालपर्यंत आपल्याला हे माहित नव्हतं. प्रत्येक मानवाला ज्यावेळेला आपण अध्यात्माकडे, श्रीमद भागवतासारखा महान ग्रंथ आपण ज्यावेळेला वाचला, ऐकला, किंवा भगवद्गीता ज्यावेळेला आपण ऐकतो आणि अर्थ समजून घेतो, त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजायला लागल्या. पण त्याच्या आधी आपल्याकडून जी काही झालेली, मागच्या जन्मातली, या जन्मामध्ये आपल्याकडून जी काही कर्म झालेली आहे त्याचे फळ आज भोगतोय आपण. पण आज जर आपण सगळ्या गोष्टी चांगल्या करायच्या ठरवल्या, तर उद्याचा दिवस, भविष्य आपले सुरक्षित आहे, चांगले जाणार आहे. येथे एक अत्यंत महत्वाचा संदेश दिलेला आहे. कलियुगातला माणूस लगेच परिणाम मागतो. मी आत्ता जप केला, 111 वेळेला मी भगवंतांच्या नावाचा जप केला, मला आता दुसऱ्या मिनिटाला याचं फळ मिळालं पाहिजे. मी आता एक संकल्प केला, मला एवढं एवढं पाहिजे आणि यासाठी मी इतकं करणार आहे, मी ही पोथी वाचणार आहे, हा जप करणार आहे, हे करणार. हे झालं की मला आलं पाहिजे. जसं सत्यनारायणाची पूजा, आपण सत्यनारायणाची पूजा करतो, संकल्प करताना आपण सगळं मागतो. माझ्यासाठी मागतो, मुलांसाठी, म्हणजे आपल्या स्वतःसाठी, पुढच्या पिढीसाठी, त्याच्या पुढच्या पिढीसाठी. एक पूजा आपण करतो, 1 तासाची पूजा करतो आणि भगवंताकडून आपण
अनेक गोष्टी मागतो. तुम्ही शांतपणे संकल्प ज्या वेळेला जर ऐकलात तर ब्राह्मण आपल्याला सांगत असतात. ऐश्वर्य मागत असतो आपण, त्याच्यामध्ये स्थिरता मागत असतो, अनेक नाना गोष्टी आपण मागत असतो आणि करतो काय, फक्त 1 तास आपण सत्यनारायणाची पूजा करतो. त्यामध्ये देखील लक्ष किती असतं आपलं? दाराची बेल वाजली की आपलं तिकडे लक्ष असतं, फोनची बेल वाजली की आपलं तिकडे लक्ष. एकाग्रता आपली असते का? नाही. आणि अपेक्षा आपल्या असतात किती? भारंभार. म्हणून भगवंतानी त्या मत्स्य अवतारामध्ये आपल्यासाठी पण एक खूप छान संदेश दिलेला आहे. कलियुगातला माणूस त्वरित परिणाम पाहू इच्छितो. असा जप केला तर उद्या लगेच फळ मिळेल, आज चांगले काम केले की उद्या लगेच मला यश मिळणार. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. झाड लावल्यानंतर त्याला वाढवण्यासाठी वेळ द्या ना थोडासा. तसंच काहीस आपण देतो, लगेच म्हणतो का की मी आज एक छोटस रोप आणून लावलंय कुंडीमध्ये, लगेच मला ते उद्या मोठं झालं पाहिजे आणि त्याला भरपूर फुलं आली पाहिजे. असं होऊ शकतं का? नाही. एक कालावधी आहे ना ते वाढीसाठी. महिना लागेल, 2 महिने लागतील. प्रत्येक झाडाचा एक कालावधी असतो वाढायचा. फुलं येण्याचा पण कालावधी असतो. मग तिथे तुमच्याकडे संयम आहे. मग इकडे तुम्हाला जे आहे, कर्माचे जे आहेत फळं मिळायची आहेत, त्यासाठी पण तुम्हाला संयम ठेवावा लागेल ना. तुम्ही कर्मासाठी देखील वेळ द्या. आज चांगलं कर्म करा, तर तुम्हाला तो कालावधी जो भगवंतानी योजून ठेवलेला आहे, त्या कालावधीनंतरच तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे. सत्यव्रत राजा पुन्हा विचारतात, प्रभो, मग भाग्य मोठं की कर्म मोठं? हा पण प्रश्न आपल्या मनामध्ये अनेकदा आलेला आहे, येतो पण आपल्या मनामध्ये. भगवंत म्हणाले, भाग्य हे पूर्व कर्माचे फळ असते आणि वर्तमान कर्म हे भविष्यातलं भाग्य निर्माण करत असत. आज चांगले वागा, उद्याचा दिवस म्हणजे भविष्य काळ तुमचा अतिशय चांगला जाईल. म्हणून भाग्यापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. परत हा भाग मी एकदा आपल्याला समजावून सांगते. सत्यव्रत राजा पुन्हा विचारतात, प्रभो, भाग्य मोठे की कर्म मोठे? त्यावेळेला भगवंत सांगतात, भाग्य हे पूर्व कर्माचे फळ आहे आणि वर्तमान कर्म हे भविष्यातले भाग्य निर्माण करत. भविष्यामध्ये तुम्हाला जर चांगलं भाग्य पाहिजे असेल तर आजचा दिवस तुम्ही चांगला जगा, सत्कार्य करा, सत्कर्म करा. काल तुम्ही जे केलेलं आहे ते आज तुम्हाला भोगावं लागणार आहे. आज भाग्य तुमचं काय आहे, तर कालच्या कर्माचं भाग्य म्हणून आज तुम्हाला हे सगळं मिळत आहे. मग उद्या तुम्हाला चांगलं पाहिजे असेल तर तुम्हाला आज चांगलं वागावं लागेल. हा उपदेश आजच्या काळासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सगळे जे उपदेश आहेत भगवंतांचे ते कलियुगासाठी अत्यंत उपयोगी आणि महत्वाचे आहेत. अनेक लोक काय होतं की सगळं काही नशिबावर सोडून देतात. माझ्या नशिबात हे असेल म्हणून असं झालं, जे माझ्या नशिबात असेल ते होईल. ही वाक्य तर हमखास ऐकायला येतात. पण भगवंतांचा संदेश स्पष्ट आहे, नशिबाची तक्रार करण्यापेक्षा कर्म सुधारा. तुमचं कर्म चांगलं झालं तर तुमचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. कारण उद्याचे भाग्य आजच्या कर्मातून निर्माण होणार आहे, हे कायम प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा हे सगळे चालू असताना सप्तर्षींपैकी एक ऋषी भगवंतांना विचारतात. इतका वेळ सत्यव्रत राजा प्रश्न विचारत होता आणि सप्तर्षी शांतपणे प्रश्न उत्तरांचा अनोखा संवाद ऐकत होते. आता एक सप्तर्षी पैकी एक ऋषी भगवंतांना विचारतात, प्रभो, प्रभो, मनुष्याने सर्वात मोठी संपत्ती कशाला मानावी? भगवान यावर उत्तर देतात, संपत्ती ती नव्हे जी चोरीला जाऊ शकते, नष्ट होऊ शकते किंवा आपल्या मृत्यूनंतर माघारी राहू शकते. भगवंतांच्या दृष्टिकोनातून ती संपत्ती संपत्ती नाही. ज्याला आपण पैसा, अडका, आपलं एफडी हे सगळं समजतो, भगवंत याला संपत्ती मानत नाहीत. खरी संपत्ती भगवंत सांगत आहेत आणि आता आपल्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. खरी संपत्ती आहे सद्गुण, ज्ञान आणि भक्ती.
प्रलयाचे उदाहरण देत भगवंत म्हणतात, प्रलयामध्ये आपण बघितलेले आहे, राज्ये नाहीशी झाली, वैभव नाहीसे झाले, धन नाहीसे झाले. पण आत्ता सध्या जिवंत या प्रलयामध्ये काय राहिलेलं आहे? ज्ञान, धर्म आणि भक्ती या नौकेमध्ये जिवंत राहिलेली आहे. बाकी सगळं सगळं नाहीसं झालेलं आहे. ज्या वेळेला कलियुगामध्ये पण असंच होणार आहे, ज्या वेळेला कलियुगामध्ये प्रलय येईल, अजून त्याला खूप अवकाश आहे. आपल्या पुढच्या अनेक पिढ्या निघून जाणार आहे. तो पण कालावधी मी आपल्याला सांगणार आहे की किती वर्षानंतर, कारण त्याबद्दल पण अनेक गैरसमजुती आहेत. म्हणून लोक असं होते, अरे नाही अजून 5 वर्षानंतर प्रलय येणार आहे आणि कलियुग समाप्त होणार आहे, तोपर्यंत जगून घ्या जगून घ्या. अशा अनेक गैरसमजुती निर्माण झालेल्या आहेत. काही गोष्टींवर बोलायचं म्हटल्यानंतर माझा तेवढा अभ्यास नाहीये किंवा माझी तेवढी झेप नाही किंवा मानसिक ताकद पण नाहीये. साध्या भाषेत बोलायचं जर म्हणलं की उद्या जर मला कोणी अगदीच ट्रोल करायला सुरुवात केली तर त्याला तोंड देण्या इतकी मी अजून मनानी खंबीर झालेली नाहीये. म्हणून काही विषयांवर मी न बोलणं माझ्यासाठी मला चांगले वाटते. हा एक याच प्रलयाच्या बाबतीमधला एक विषय होता, तो माझ्या डोक्यात खूप दिवसापासून घोळतोय, पण मी नाही बोलायचे असे ठरवलेले होते. कारण मी तेवढी अजून मनाने खंबीर झालेली नाहीये की विनाकारण ट्रोल केलं जात असतं. कमेंट बॉक्समध्ये अनावश्यक कमेंट केल्या जात असतात, पण त्या कमेंट्समुळे कधी कधी आपल्याला त्रास होतो. म्हणून मी सध्या त्या विषयावर बोलणार नाही. तर हा एक माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसापासून, कारण मी अशा बऱ्याच लोकांच्याकडून ऐकलेलं आहे की कलियुग आता 10 वर्षात येणार आहे, 15 वर्षामध्ये येणार आहे, म्हणून हे सगळं जगण्याची पद्धत बदललेली आहे, नवीन पिढी जे जगती आहे ही पद्धत बदललेली आहे, असं बऱ्याच जणांच्याकडून चर्चा करताना मला समजलेले होते. त्यावर विषयावर मला बोलायचे होते, पण सध्या मी त्या विषयावर नाही बोलणार. परत कधीतरी आपण या विषयावर नक्की बोलूया. असो, विषयांतर झालेले आहे आपले. भगवंतांनी सांगितले की आत्ता या जलप्रलयामध्ये आपण बघितलेले आहे की राज्य नाहीशी झाली, वैभव नाहीशे झाले, धन नाहीशे झाले, पण या नौकेमध्ये स्थिर काय आहे, काय शाश्वत आहे? तर धर्म, ज्ञान आणि भक्ती या नौकेमध्ये स्थिर आणि शाश्वत राहिलेली आहे. बाकी सगळं अशाश्वत होतं, ज्याला तुम्ही महत्वाचे म्हणून समजत होता ते सगळं नाहीसं झालेलं आहे. या एका वाक्यामध्येच मत्स्यावताराचा सगळ्यात महत्वाचा संदेश आपल्याला मिळतो. माणूस आयुष्यभर जे साठवतो त्यातील बहुतेक गोष्टी मागे राहतात. आपण जातो त्यावेळेला आपण आपल्या बरोबर काहीच घेऊन जात नाही, हे सगळ्यांना माहितीये. तरीही आपण साठवत राहतो. मी काही वेगळी नाहीये त्यामध्ये. पण जे अंतःकरणामध्ये आपण भगवंतांच्या नामस्मरणाने साठवत जातो ते मात्र आपल्या बरोबर जाते. सत्संग, सेवा, भक्ती, सदाचार, सद्गुण हे मात्र आपल्या बरोबर कायम भगवंतापर्यंत येतात. यानंतर सत्यव्रत राजांनी अत्यंत एक गूढ प्रश्न विचारला, प्रभो आपल्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता? भगवंत म्हणाले, ज्ञानाचा मार्ग आहे, योगाचा मार्ग आहे, तपश्चर्याचा मार्ग आहे. कलियुगामध्ये तर अत्यंत सोपा मार्ग आहे, भक्ती करा, फक्त माझी भक्ती करा. हा अत्यंत कलियुगामध्ये सोपा मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे. पुढे भागवत धर्माचाही हा मुख्य आधार झालेला होता. भगवंतांना मोठे मोठे यज्ञ कधीही आवडत नाहीत, कधी म्हणत नाहीत भगवंत की त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांना त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही खूप मोठे मोठे यज्ञ करा. त्यांना फक्त हृदयातलं, मनापासूनच त्यांच्यावरचं प्रेम आवडतं. त्यांना अहंकार मुक्त भक्ती आवडते, दिखाव्याची भक्ती आवडत नाही. कुठली गोष्ट करत असताना लोकांना वाटावं मी किती करतो किंवा मी किती करते हे दाखवण्याची जी पद्धत असते ती भगवंतांना कधीही आवडत नाही. त्यांना नामस्मरण देखील खूप आवडतं. तुम्ही मनापासून, मनातल्या मनात भगवंतांचं नामस्मरण करा, भगवंतांना ते पण मनापासून आवडतं. सत्यव्रत राजाने परत विचारले, भक्तीची सुरुवात कशी होते भगवंता? भगवंत म्हणाले, सत्संगातून भक्तीची सुरुवात होते. हे उत्तर अत्यंत गहन आहे, कारण माणूस ज्या संगतीत राहतो, परत एकदा हा पॅरेग्राफ नीट शांतपणे ऐका. सत्यव्रत राजाने विचारले, भक्तीची सुरुवात कशी होते भगवंता?
भगवंत म्हणाले सत्संगातून होते, कारण माणूस ज्या संगतीत राहतो तसाच तो बनतो. वाईट संगत मनुष्याला अधःपतनाकडे नेते, चांगली संगत माणसाला भगवंताच्या चरणाजवळ घेऊन जाते. म्हणूनच संतांनी वारंवार सांगितलेले आहे, सत्संग हा मोक्षाचा दरवाजा आहे. प्रलयाच्या वेळी कोणताही आधार उरलेला नव्हता. फक्त एक नौका त्या प्रलयामध्ये वाहत होती, जिथे भगवंत त्या नौकेला घेऊन जात होते. पण ती नौका टिकली कशी? का? हा प्रश्न आपल्या मनामध्ये आलेला असेल. तर ही नौका त्या प्रलयामध्ये टिकली कारण तिला भगवंत घेऊन जात होते. ती भगवंतांशी जोडली गेलेली. ही गोष्ट फक्त त्या जलप्रलयाच्या काळापुरती मर्यादित नाहीये. आजही मनुष्याचे जीवन अनेक संकटामधून जाते. त्याला आर्थिक संकट येतात, शारीरिक येतात, मानसिक येतात, नातेसंबंधांमध्ये कधी कधी ताण निर्माण होतो. आजकाल तर आपण कितीतरी अशा गोष्टी बघितलेल्या आहेत. तरुण पिढीच्या बाबतीमध्ये तर त्यांना ऑफिसचा ताण असतो, कधी कधी त्यांना वैयक्तिक आयुष्यांमध्ये त्यांचा संघर्ष सुरू होतो आणि घटस्फोटांचे प्रमाण तर आपण अत्यंत वाढलेले आहेत, हे आपण नेहमी बघतो. मानसिक संघर्ष तर त्यांना प्रचंड वाढलेला आहे. त्यांच्यामुळे आपल्या पिढीपर्यंत पण तो मानसिक संघर्ष येतो, कारण आपली पुढची पिढी तणावामध्ये आहे म्हटल्यानंतर आपण पण तो ताण नकळत आपल्यावर ओढवून घेत असतो. कारण आपली मुलं त्रासात आहेत म्हटल्यानंतर कुठल्याच आई वडिलांना शांतपणा मिळत नसतो किंवा शांतता लाभत नसते. पण हीच आपली ताणतणावांची, ही सगळ्या संकटांची नौका आपण भगवंतांच्या जर हवाली केली, भगवंतांची याचा आधार जर आपण जोडला, तर ती कधीही बुडणार नाही. आपण ह्या एवढ्या सगळ्या प्रलयातून आपण बाहेर आरामात पडू शकतो. म्हणून काही आचार्य किंवा ऋषीमुनी आपल्याला सांगतात, मत्स्य अवतारातला सर्वात मोठा चमत्कार प्रलय नव्हता, तर भगवंतांशी जोडलेली नौका होती. कारण प्रलय तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण भगवंतांचा आधार प्रत्येकाला मिळत नसतो. भगवंतांचा आधार त्यांनाच मिळतो जो मनापासून भगवंतांना हाक मारतो. आता हा नौकेतला संवाद, भगवंतांचा सत्यव्रत राजा आणि सप्तर्षींचा संवाद अधिक गहन होत चाललेला होता. सत्यव्रत राजाचे मन हळूहळू निर्मळ बनायला लागलेले होते. तो केवळ राजा राहिला नव्हता, आता तो भावी मनू बनण्याच्या तयारीमध्ये होता. आणि भगवान त्यांना आता सृष्टी, कालचक्र आणि मानव जातीच्या भविष्याशी संबंधित काही गूढ रहस्ये अजून सांगणार होते. सत्यव्रत राजाने भगवंतांना अजून एक प्रश्न विचारला, भगवंता, माझ्यावर ही जबाबदारी का आली? या प्रलयानंतर माझे काय कार्य असणार आहे? हा प्रश्न आपल्या पण मनामध्ये आलेला असतो सुरुवातीलाच. त्यावेळेला भगवंत म्हणाले, राजन, भविष्यामध्ये तू वैवस्वत मनू म्हणून ओळखला जाशील. नव्या मानव व्यवस्थेचा पाया तुझ्या हातून घातला जाणार आहे. येथे अनेक श्रोत्यांना, आता जे जे ऐकतायत हा भाग, त्यांना प्रश्न पडेल की मनू म्हणजे नेमके कोण? आज मनुष्य हा शब्द आपण सहजपणे उच्चारतो, आपल्या तोंडामध्ये असतो. मनुष्य जन्म, मनुष्य धर्म हा शब्द आपण आरामात उच्चारतो. पण अनेक विद्वानांच्या मते मनुष्य हा शब्द मनु या शब्दाशी संबंधित मानला गेला आहे. प्रत्येक मन्वंतराचा एक मनुष्य असतो आणि त्या मनूच्या नावाने त्या काळातील मानव व्यवस्था ओळखली जाते. सनातन धर्माच्या कालगणनेमध्ये 14 मनू सांगितलेले आहेत. त्यापैकी 7वे मनू म्हणजे वैवस्वत मनू आणि मत्स्य अवतारातील सत्यव्रत राजा पुढे हेच 7वे मनू, 7वे वैवस्वत मनू झाले असे पुराणामध्ये सांगितलेले आहे. काही अजून मी इथे पण माहिती काढून ठेवलेली आहे, त्यामुळे थोडीशी इकडून माहिती सांगते आणि काही इकडून मी माहिती आपल्याला सांगत आहे. यामुळे
मत्स्यावताराची कथा एका राजाच्या रक्षणाची कथा राहत नाही, ती संपूर्ण भावी मानव संस्कृतीच्या स्थापनेची कथा बनते. आता प्रलयाचा शेवट यायला लागलेला होता. भगवंतांचा आणि राजा सत्यव्रताचा प्रश्न उत्तराचा कालावधी हळूहळू संपत आलेला होता. प्रलयाचा शेवट जवळ येत होता. हळूहळू जलराशींचा वेग कमी होत होता. तेव्हा भगवंतांनी नौकेला एका विशेष पर्वताकडे नेले. हे पण बऱ्याच वेळेला थोडस काही सांगितलं जातं, मी आता आपल्याला ते पण सांगणार आहे. या पर्वताला अनेक ग्रंथामध्ये नौबंधन पर्वत असे म्हटले जाते. नौबंधन याचा अर्थ आहे, नौ म्हणजे नौका आणि बंधन म्हणजे ज्या पर्वताला ती नौका बांधली गेली त्या पर्वताचे नाव नौबंधन म्हणून नंतर ओळखले गेले. प्रलयाच्या समाप्तीनंतर ही दिव्य नौका त्या पर्वतावर स्थिरवली. प्रलय हळूहळू पूर्ण ओसरलेला होता. सगळीकडचे पाणी ओसरलेले होते, पण एका ठराविक ठिकाणी नौकेला नेऊन थांबवणे अत्यंत गरजेचे होते. म्हणून भगवंतांनी त्या नौबंधन पर्वताजवळ ह्या नौकेला नेले आणि तिथे वासुकी नागानी त्या नौकेला त्या पर्वताला बांधून ती नौका तिथे स्थिर केली. पण इथे एक सुंदर प्रतिकात्मक अर्थ आहे, आपल्या जीवनाशी निगडीत असा अर्थ आहे. नौका म्हणजे काय, तर आपलं जीवन, आणि प्रलय म्हणजे काय, तर येणारी आपल्या आयुष्यामधली संकट. आणि नौबंधन पर्वत म्हणजे काय, तर स्थैर्य, स्थिरता. जीवनाच्या संकटाचा महासागर ओलांडल्यानंतर ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात, शारीरिक, मानसिक, आर्थिक, जी काही संकट येतात, ती संकटांचा महासागर ओलांडल्यानंतर माणूस ज्या आध्यात्मिक स्थैर्याला पोहोचतो तेच खरे नौबंधन असते. यामुळे अनेक आचार्य नौबंधन पर्वताला केवळ भौगोलिक स्थान म्हणून न पाहता आध्यात्मिक प्रतीक म्हणून देखील पाहतात. आता इथे एक दंतकथा आहे, म्हणजे मला पण स्वतःला ज्या वेळेला मी हा वाचला नाही भाग पूर्णपणे, तोपर्यंत मी पण असंच समजत होते. ती दंतकथा आज मी आपल्या समोर सांगणार आहे. काही लोक परंपरेमध्ये ही कथा सांगितली जाते. हिमाचल प्रदेशातल्या मनाली या प्रदेशाबद्दल स्थानिक परंपरेत असे सांगितले जाते की तेथे तिथला संबंध वैवस्तव मनुशी आहे. काही ठिकाणी तिथे एक मंदिर आहे, मनूचे मंदिर म्हणून ओळखले जाते. आणि आपण ज्या वेळेला तिथे जातो मनालीला, मला वाटतं बहुतेक सगळेजण त्या भागात जाऊन आलेले असतील आणि प्रत्येकाला हे आता लक्षात आलं असेल मी सांगितल्याबरोबर, की मनूचे मंदिर तिथल्या गाईडने आपल्याला दाखवलेले असते. मनू आलय, मनालीचं नाव खरं पाहिलं तर असं तिथले लोक सांगतात, पण पुराणामध्ये याला कुठेही आधार नाही. मनू आलय, खरं त्याचं नाव होतं आधी मनू आलय, मनूचे निवासस्थान. मनू तिथे गेल्यानंतर राहत होते म्हणून तिला मनूचे निवासस्थान मनू आलय हे आधी होतं आणि त्याच्यानंतर ते सगळं अपभ्रंश होत होत त्याचं नाव पडलं मनाली. आजही आपल्याला तिथे मी म्हटल्यासारखं तिथले मंदिर दाखवले जाते आणि सांगितलं जातं की ती नौका इथे आली आणि इथून पुढे सगळं जीवसृष्टी वाढली असे सांगितले जाते. पण ही स्थानिक परंपरा आणि श्रद्धा आहे. पुराणामध्ये मनाली म्हणजे मत्स्य अवतारातील नौबंधन पर्वत असा स्पष्ट आणि कुठेही निर्विवाद उल्लेख आढळत नाही. म्हणून आपण फक्त असं सांगत आहोत की परंपरेमध्ये सांगितले जाते, त्या लोकांची ती श्रद्धा आहे. आपल्याला कुठल्याही श्रद्धेला तडा जाऊ द्यायचा नाहीये. आजच्या काळामध्ये काय होतं की एक थोडीशी चूक होते. दंतकथा, लोकपरंपरा, मूळ पुराण वर्णन यातला फरक न करता सगळे एकत्र येतात आणि त्या सांगितल्या जातात. परिणामी काय होतं की मनामध्ये सगळ्यांच्या गोंधळ निर्माण होतो. मग ही सांगतीये हे खरंय का आम्ही आधी ऐकलं ते खरंय, आम्ही एका मोठ्या कीर्तनकार किंवा प्रवचनकारांच्या कथेच्या मध्ये सांगितलेलं होतं, आता ही तर आत्ता आत्ता आलेली आहे आणि ही सांगतीये असे. तर मी म्हणूनच पहिल्यांदा सांगितले की मी फक्त पुराणामध्ये जे आहे
त्या गोष्टी बघतीये आणि त्या गोष्टींचा उल्लेख आपल्या समोर करते. मला कुठल्याही श्रद्धा परंपरेला तडा जाऊ द्यायचा नाही. ही लोकपरंपरा आहे. त्या मनालीच्या लोकांच्या मध्ये ती श्रद्धा, तो भाव आहे, तो त्याच्या तसाच आपल्याला ठेवायचा आहे. फक्त पुराणामध्ये उल्लेख नाही एवढाच मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता येथे अजून एक आध्यात्मिक अर्थ आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, की प्रलय संपल्यानंतर नौका पर्वतावर स्थिरावते, समुद्रावर नाही स्थिरावत. समुद्रावर राहू शकेल का विचार करा नौका? तिला कुठली तरी जमीनच लागणार ना, स्थिरताच लागणार ना. समुद्रामध्ये स्थिरता येऊ शकते का? अनेक दिवस जरी झालं तरी आपण नेहमी बघतो कुठलीही नौकेतून प्रवास, जहाजातून प्रवास, जे मर्चंट नेव्हीचे लोक असतात, काही काळानंतर त्यांना एका कुठल्या तरी ठिकाणी स्थिर व्हावं लागतं. अनेक काळ ते जरी 2 महिने 3 महिने जरी ते तिथे समुद्रामध्ये असतील तर ठराविक काळानंतर त्यांना एखाद्या जमिनीवर थांबावं लागतं. तिथे लॉन्च केली जाते त्यांची त्यांची नौका तिथे लॉन्च, ते जहाज तिथे थांबवलं जातं आणि परत काही काळानंतर ते समुद्रामध्ये येतात. त्यामुळे प्रलय संपल्यानंतर नौका पर्वतावर स्थिरावते, समुद्रावर नाही. कारण पर्वत स्थैर्याचं प्रतीक आहे. जेव्हा जीवन संकटात असते तेव्हा मन डळमळतं. पण जेव्हा माणूस ज्ञान, भक्ती आणि धर्म यावर उभा राहतो तेव्हा त्याला पर्वतासारखे स्थैर्य प्राप्त होते. म्हणून नौका पर्वतावर बांधली जाणे ही केवळ ऐतिहासिक घटना नाही, तर तो आध्यात्मिक संदेश आहे. आणि यावरून भगवंत जणू काही आपल्याला सांगत आहेत, संकटातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या भ्रमामध्ये अडकू नका. ज्या संकटातून तुम्ही बाहेर पडलाय, आर्थिक असो, जे काही मोठं संकट तुमच्यावर आलेलं आहे, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडल्यानंतर परत त्याच भ्रमामध्ये, परत त्याच ओढीने, त्या आसक्तीमध्ये परत गुंतू नका. परत स्थैर्य मिळवा आणि धर्मावर उभे राहा. आपण परत इथे थांबूयात, कारण अजून तसा बराच भाग राहिलेला आहे आणि अत्यंत महत्वाचा पुढचा पण भाग आहे. आत्ता साधारण 40-45 मिनिटाचा भाग झालेला आहे. त्यामुळे आपण थांबूयात आणि तिसरा भाग आपण बनवूयात मत्स्य अवताराचा. काही काही भाग असेच मोठे आहेत आणि माझ्या परीने मी आपल्याला सांगितले आहेत, की यामध्ये महत्वाचे संदेश जे आहेत, मत्स्य अवतार किंवा कुठलाही अवतार, ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी मनापासून प्रयत्न करत आहे. म्हणून काही भाग आपले मोठे होणार आहेत. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपण भगवंतांचे अखंड नामस्मरण करत राहूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.